आज आपण परफेक्ट प्रमाणात विधिवत पद्धतीने श्री सत्यनारायण पूजेचा मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा बनवतोय. इथं आपण प्रसादाचा शिरा सव्वाच्या प्रमाणात म्हणजे 1.25 किलो, सव्वा वाटी किंवा 125 ग्राम अशा प्रमाणातच बनवला जातो. बराच काळ म्हणजे 2 दिवससुद्धा हा शिरा उत्तम व सॉफ्ट राहतो. रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी 20 लोकांसाठी पुरेल इतपत प्रमाण घेतलेलं आहे. यामध्ये 125 ग्रॅम तूप, 125 ग्रॅम बारीक रवा, 125 ग्रॅम साखर, 10-12 काजू, 10-12 बदाम, थोड्या मनुका, 4-5 वेलदोडे आणि 1 केळ घेतले. जर तुम्हाला यापेक्षा जास्त शिरा बनवायचा असेल तर याचं प्रमाण तुम्ही दुप्पट किंवा तिप्पट करू शकताय. आणि एवढ्या प्रमाणासाठी 250 ग्रॅम दूध घेतलेलं आहे. हे दूध प्रथम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर दूध एकीकडे गरम करत ठेवू आणि इथं दुसऱ्या कढईमध्ये बघा घेतलेलं संपूर्ण तूप घेतलं. तूप चांगलं वितळून द्यायचं. तूप वितळलं की मग यामध्ये घेतलेला संपूर्ण रवा घ्यायचा आणि गॅस अगदी मंद ठेवायचा. मंद गॅसवरच रवा चांगला 6 ते 7 मिनटं परतून घ्यायचा. तुमचा रवा जास्त प्रमाणामध्ये असेल तर थोडा वेळ जास्त लागू शकतो. मंद गॅसवर मी 6-7 मिनटं रवा चांगला परतून घेतला. आता यामध्ये चिरून घेतलेले बदाम, काजू आणि मनुका घालायच्या. गॅस सुरुवातीपासून कमीच ठेवायचा आणि हे सतत असं हलवत राहायचं. 1-2 मिनटं अजून परतून घेतलं. पाहू शकताय रव्याचा रंगसुद्धा अगदी हलकासा चेंज झालेला आहे. या वेळेला आपण घेतलेलं केळ घालायचं आणि हे सुद्धा तुपावर रव्याबरोबर परतून घ्यायचं आणि थोडं थोडं मॅश करत राहायचं. म्हणजे कसं केळ संपूर्ण रव्यामध्ये चांगलं मिक्स होतं आणि याचा फ्लेवरसुद्धा जबरदस्त येतो. काही जण काय करतात, रवा झाल्यावर म्हणजे प्रसादाचा शिरा बनल्यानंतर केळ मिक्स करतात. त्याने काय होतं, केळ रव्यामध्ये काळं पडतं आणि त्याचा उग्र वाससुद्धा येतो आणि त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे या वेळेलाच केळ टाकून 2 मिनटं तुपावर परतून घ्यायचं. सर्व चांगलं मिक्स झालं. याचा सुगंध तर घरभर अगदी मस्त दरवळायला लागलेला आहे आणि पाहू शकताय रंगसुद्धा चांगला चेंज झालेला आहे. आता यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं. थोडं थोडं करून दूध घाला म्हणजे ते उडणार नाही. एकदम दूध घातलं तर दूध उडून चटका बसण्याची शक्यता असते किंवा या वेळेला दूध मिसळेपर्यंत गॅस बंद करून घेतला ना तरीसुद्धा चालेल. संपूर्ण दूध घातलं की गॅस लावून पटापट हे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. सर्व दूध रव्याने शोषून घेतलं. यावर आता झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. छान वाफ बसली, सर्व चांगलं एकदा हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये घेतलेली संपूर्ण साखर घालून घ्यायची. पुन्हा हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. साखरेमुळे रव्याला थोडंसं पाणी सुटलं जातं. आता यामध्ये कुटलेले वेलदोडे घालायचे आणि एकदा हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटाची चांगली दणकून वाफ काढून घ्यायची. 2-3 मिनटं छान अशी वाफ बसली आणि पाहू शकताय रव्यापासून तूप सेपरेट झालेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. झाला आपला विधिवतप्रमाणे प्रसादाचा लुसलुशीत शिरा तयार. मी तुम्हाला जवळून दाखवते बघा. मस्त झालाय ना. देवाला नैवेद्य दाखवताना असं तुळशीचं पान ठेवा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.